टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समझोत्याच्या बैठकीला अचानक हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना मूर्तिजापूर शहरातील कारंजा बायपास परिसरात रविवारी 5 जुलै रोजी दुपारी घडली। या घटनेत एका महिलेवर चाकू, काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला करून तिला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रुपाली सुनील जाधव, वय वर्ष 23, राहणार एरंडा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला, सध्या राहणार बोधेगाव, तालुका धारवा, जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे परस्पर नातेवाईक असून त्यांच्यातील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सर्वांना कारंजा बायपास परिसरात बोलवण्यात आलं होतं। मात्र समझोत्याची चर्चा सुरू असतानाच अचानक वाद विकोपाला गेला। त्यानंतर आरोपींनी एकत्र येऊन चाकू, काठी आणि लोखंडी रॉडच्या साह्याने फिर्यादीवर हल्ला करून गंभीर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी पार्वता शेषराव जाधव, पंजाब शेषराव जाधव, रेखा पंजाब जाधव, लक्ष्मण शेषराव जाधव, सर्व राहणार एरंडा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला, तसंच नंदा जाधव, राहणार डाबकी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत विविध कलम अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीच्या जबानी अहवालासह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार योगेश लोणकर करतायत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, मूर्तिजापूर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।